वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज जी गौरव पुरस्कार आहे रवींद्र नाट्य मंदिरला आणि त्यामध्ये मी भाग घेतला आहे. तर तुम्हाला कळतच असेल माझा आनंद किती आहे. त्याच्या पुढचा व्हिडिओ मला दाखवते. चला या. यासाठी एखादा दिवस निवडावा असा आहे का? तर नाही. 365 दिवस आपण प्रत्येक महिलेचा सन्मान करतच असतो कोणत्या ना कोणत्या तरी वाटेवरती. जेव्हा आपल्याला एखादी स्त्री, एखादी मुलगी, एखादी आई भेटत असते त्यावेळेला तिचा मान सन्मान हा होतच असतो. आणि आज त्याच निमित्ताने आपल्या सगळ्यांची भेट होते ती महागौरव अवॉर्ड 2026च्या निमित्ताने. परंतु आपण नेहमीच म्हणतो ना की कार्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सुंदरसा सोहळा आज पार पडतो आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो, आपण मुख्य मंचावरती निमंत्रित आहात. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खर तर अंधाऱ्या वाटेतून प्रकाशमान वाटेच्या दिशेने वाटचाल करत असताना आपलं आयुष्य समृद्ध व्हावं ही आपल्या सर्वांचीच इच्छा असते खरी. आज तोच एक सुखकर मार्ग आहे ज्या माध्यमातून आपण सगळेजण या महागौरव अवॉर्डच्या निमित्ताने आज भेटत आहोत. मी विनंती करतोय आपल्या प्रमुख पाहुणे मंडळींना, मी निवेदिताईंना विनंती करतो आपण पुढे येऊन दीप प्रज्वलित करावं आणि आजच्या या शुभ कार्याचा प्रारंभ आपल्या शुभ हस्ते आपण करावं. श्री नटराजाला वंदन करून आपण निवेदिताईंच्या शुभ हस्ते आपण मी सगळ्यांना विनंती करतो आपण एकत्र पुढे येऊया. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आज हे शुभ कार्य आपण आरंभ केलेले आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचीच भेट होते. परंतु आपले मान्यवर मंडळी आज जेव्हा मंचावर उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करणं हे सुद्धा आपलं परम कर्तव्य आहे. त्याआधी आपण एक ग्रुप फोटोग्राफ घेऊया. सगळ्यांना विनंती आपण पुढे येऊया. एका गुणांनी आपल्याला आनंद मिळत असतो अशी एक व्यक्ती आज आपल्या समवेत उपस्थित आहे. त्यांचं स्वागत आहे. विक्टर सर, अनिता मैम प्लीज आप भी साथ में जुड़ जाए प्लीज. डॉक्टर जयश्री मैम प्लीज जॉइन अस. शॉल, पुष्पगुच्छ, एक छान असं मोमेंटो आणि ही ट्रॉफी सुद्धा. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे निवेदिता मॅमसाठी. आजच्या आपल्या चीफ गेस्ट आहेत आजच्या कार्यक्रमासाठी. आता मात्र मी विनंती करतो विक्टर सर आणि अनिता मॅम आपण डॉक्टर जयश्री राजगोपालन मॅमचं इथे स्वागत करायचं आहे जे आपल्या दुसऱ्या चीफ गेस्ट आहेत आजच्या कार्यक्रमासाठी. डॉक्टर जयश्री राजगोपालन मॅम आपल्या
क्षेत्रातले एक अलौकिक असं नाव, स्लॅपस्टिक कॉमेडीचा बादशाह ज्यांना आपण म्हणू, असं एक व्यक्तिमत्व आपल्या समवेत उपस्थित आहे. विजय पाटकर सर, टाळ्या जोरदार त्यांच्यासाठी. आणि मला असं वाटतंय की लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आयुष्यात मिळत असताना हा सगळ्यात मोठा बहुमान सन्मान असतो. त्यामुळे बसून नाही तर उभं राहून आपण त्यांचा सन्मान त्यांना करूया. चा पुरस्कार आणि खास करून माझी ताई निवेदिता ताई हिच्याकडून घेताना मला खूप बरं वाटतंय. आणि एक तर माझे गुरुबंधू अशोक सराफ ही ताई माझ्या जीवनातलं म्हणजे वजा करण्यासारखं हे व्यक्तिमत्व नाही आहे. आज जो काय मी दिसतोय त्यातलं 50% वाटा अशोक सराफ आणि निवेदिता ताईचा आहे. आणि निकिता खूप खूप धन्यवाद मला या पुरस्कारासाठी निवडल्याबद्दल. मी बाहेरच बदा बोलतोय आता की वुमन ऑफ स्टील खरंच म्हणजे सारखं असं वाटेल पण खरंच वुमन ऑफ स्टील ह्या इथे माझ्या बाजूला उभे आहेत. राजकारण नाही पण काल महिलांना आरक्षण मिळालं नाही. अर्थात तसं बघायला गेलं मिळालं असतं बरं वाटलं असतं. अशी गरज पण नाही महिलांना, कारण फार सगळ्यात सुदृढ. कारण तुम्ही सगळे महिला लक्ष्मीचं रूप, दुर्गेचं रूप आणि असं असल्यामुळेच माझ्या मागे एक लक्ष्मी एक दुर्गा आहे. चांगलं काम करतो तेव्हा लक्ष्मी असते, काहीतरी वाईट काम करतो तेव्हा दुर्गा असते. पण ही रूपं असल्यामुळेच आज पुरुष मंडळी इथपर्यंत पोहोचू शकते. आणि पुन्हा एकदा सांगतो की मला या पुरस्कारासाठी निवडल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. असे दरवर्षी देता का तुम्ही? सर पहिलं this character. बहुत मजा आया है मुझे and I'm looking forward to my next role in that sense. But इस मंच पे मुझे लगता है ये कहना मुझे चाहिए कि औरतें तो हर जगह हैं. जिधर आप मुड़िए वहाँ देखिए औरतें हैं, लीडरशिप पोजीशंस में हैं, लेकिन आज भी हम अपने हक के लिए लड़ रहे हैं. तो ये एक छोटी सी बात है जो हमें याद रखनी चाहिए और हमें खटकती है और we have to do something about that. I'm so grateful for this moment. Thank you so much for bringing me here and thank you very much for honoring me on this space. Thank you so much. Thank you so much, ma'am. As I said, I mean, this honor is not yours, it is ours to felicitate you on